आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा हवंसं वाटेल? नाही काही नाही, अशीच बर्फी सोबत गप्पा मारतीये. अच्छा, मग काय विषय काय आहे दोन शहाण्यांच्या गप्पांचा? मी तिला सांगत होते मला नवीन मम्मा सापडलीये. ती किती छान आहे, ती माझे किती लाड करते आणि मला किती किती आवडते. अच्छा, पण काय माहितीये का शमिका, ती जी टीचर तुला मम्मा म्हणून आवडलीये ना, ती फक्त तुला आवडून उपयोग नाही, तुझ्या डॅडाला पण आवडली पाहिजे ना. मग हो ग, मला हे सुचलंच नाही. तू एक काम कर ना, तू माझ्या डॅडाला फोन कर आणि त्याला फोन करून टीचरचं कौतुक कर आणि त्याला सांग त्या टीचर किती भारी आहेत आणि ती मला किती आवडते ते सुद्धा सांग. मग त्याला वाटेल की शमिकाने मस्त मम्मा निवडली आहे. हा, आणि डायरेक्ट सांगू नको की मी निवडली आहे, एवढंच सांग की ती मला आवडते. बघितलं का किती हुशार आहे आपली दीदी. बरं, नंतर सांगते. नाही नाही, नंतर नाही, आताच सांग ना. शमिका, आता जेवायची वेळ झालीये आणि उशीर पण झालाय. उद्या फोन करेन ना, त्यावेळी नक्की सांगते. प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. आणि बघ, मी हिला शाळेच्या बसला सोडून तसंच पुढे बँकेत जाऊन येईन जरा. बाबा, अगं काम आहे माझं, काय काळजी नको करू. फोन वाढायच्या आधी येईन मी परत. बर, सावकाश जा. हो. शमिका, अगं आवरलं की नाही तुझं? चल, बस येईल आता, पटपट आवर. चल ए शमिका, शाळेची बस जाईल निघून. चल, आवरलं की नाही? ए बाई, वाड्या जवा, आय एम रेडी. व्हेरी गुड. ए वृंदा, बघ हिचं झालं का? डबा बिबा काय ते घेतलं? सगळं घ्यायचं आहे ना? हा, डबा घ्यायचा आहे. बर बर, थांब, मी माझी झोळी घेऊन येतो. हा, दे इकडे. सगळा डबा संपवायचा आहे. वृंदा आंटी, आज काय दिलंयस तू टिफिन मध्ये? वांग्याची भाजी. अगं कालच वांग्याची भाजी होती ना, आज परत? हो, तिनेच सांगितलं मला. आणि आजच नाही हा, उद्या आणि परवा सुद्धा दे मला टिफिनला वांगी. तर वांग्याची भाजी आवडते म्हटल्यावर रोज खायची का बाई? नाही, मला नाही आवडत. माझ्या मॅथ्सच्या टीचरला आवडतात म्हणून मी रोज नेते. तिला वाटेल ना की आमच्या आवडी निवडी सेम आहेत, मग तिला वाटायला लागेल की शमिका आपली मुलगी म्हणून बेस्ट आहे. हो का? निघायचं का? हो. हा, चल. वृंदा आंटी, तू ये हा आज मला घ्यायला. मी माझ्या मॅथ्सच्या टीचरशी तुझी भेट घालून दे. बर. काय नवीन आता? चल, जाता आता सांग मला. बाय बाय बाय, टाटा. चला चला चला, हळू हळू हळू. साऊ. भाऊजी, ऐका ना, आज शमिकाला आणायला तुम्ही जाल का? मी जाऊ का? अगं मग क्लास मध्ये कोण जाणार? आणि दुकानात कसं, दुकानात मी समीर आम्ही दोघंही आहोत ना. क्लासमध्ये कसं तू एकटीच असतेस, म्हणून म्हटलं की भाऊजी तुम्ही जा. हा, पण असं अचानक मी का जाऊ? ते काय ना, शमिका आत्ताच वृंदाताईला म्हणाली की आज तूच मला न्यायला ये. म्हणजे कसं तू आलीस की त्या टीचरशी भेट घालून दे. काय? हो, म्हणजे वृंदाताई जर त्या टीचरला भेटली आणि तिला जर वाटलं की हीच अजिंक्य सरांसाठी बेस्ट आहे, तर मग काय झालं, वृंदाताई स्वतःच अजिंक्य सरांना त्या टीचर बद्दल सुचवेल आणि मग आपण हे एवढं सगळं जे प्लॅनिंग करतोय त्याचा काय फायदा? हो ना? हो हो, पण वहिनी मला काय वाटतं, की ते म्हणतात ना की लग्नाच्या गाठी या वर बांधलेल्या असतात.
मग आता देवानेच ठरवलं असेल त्या दोघांना एकत्र आणायचं, तर मग आपण काय करणार ना? आकाश, तू आता उगाच काही पचकू नकोस. पचकत नाहीये मी, पण हे आपण असं काहीतरी करून त्या टीचरवर अन्याय करतोय, असं नाही का वाटत तुम्हाला? हे बघा, अजून आपल्याला काहीच माहित नाहीये. म्हणजे त्या टीचर मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, स्वभावाने कशा आहेत, काहीच माहित नाहीये ना. म्हणून सांगते की तुम्ही जाऊन बघा जरा. नाहीतर नंतर असं नको व्हायला की त्या टीचरने अजिंक्यशी लग्न केलं, हा अजिंक्यवर झालेला अन्याय आहे. हेही होऊ शकतं. हो, म्हणूनच तर मी सांगते ना की आज तुम्ही जा शाळेत तिला आणायला आणि माहिती काढून आणा. पण मग वृंदाताईला काय सांगू मी? तिला सांगा ना, दुकानाच्या कामासाठी इथेच याच एरियामध्ये होतो, तर आज मी आणतो शमिकाला. एवढं काय त्यात? ठीक. नमस्कार मास्तर. अरे बेडकर, काय आज कुठे? बरेच दिवसांनी दिसतंय. अलीकडे जास्त बाहेर पडत नाही. तब्येत वगैरे बरी आहे ना? पण तब्येत बरी आहे. बरं, तर भेटलोच आहोत. या घरी आता चहा घेऊया. नको पुढच्या वेळी बघू आपण. बरं, कसं काय चाललंय तुमचं? छान. मला एका विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. बोलू का? हा, बोला ना. विषय थोडा नाजूक आहे. रस्त्यावर बोलू की नको? बेडकर, तुम्ही माझ्या हितचिंतक आहात, मला कल्पना आहे याची. बोला. वृंदाचं परत लग्न करणार आहात का? तसा विचार आहे का? असेल तर माझ्याकडे स्थळ आहे, उत्तम स्थळ आहे. ते चौधरी आहेत ना, त्यांचा मुलगा प्रथमेश. मला असं वाटतं वृंदा आणि प्रथमेश दोघेही एकमेकांसाठी अनुरूप आहेत. नाही, चांगलंच आहे. पण काय आहे बेडकर, आमच्या वृंदाची ना लग्न करण्याची इच्छाच नाही. तिला असं वाटणं साहजिकच आहे. हो, आपला माणूस गेला की नाही कुणाचा दुसऱ्याचा विचार करावा असं वाटत. जीव गुंतलेला असतो ना. आपण एक काम करू, मी थेट त्या मुलाला तुमच्या घरीच घेऊन देतो. त्या दोघांची भेट घालून देऊ. मग बघूया कसं काय होतं ते. मला माझ्या मनाला पटतच नाही आहे. बरं बाई, आता काय बोलणार बाई मी? तुम्हाला काही पटतच नाहीये, मी बोलू तरी काय? आजोबा, तुम्ही इथे आपल्याला खेळायचंय ना? अरे आपली खेळायची वेळ झाली नाही का? चला. अगं थांब, इकडे तिकडे. हा बघा, काय करतेस ताई? हे काय, शमिकासाठी ऍपल कापते. बरं आहे. मग आता पुढे काय, जेवणाची तयारी करायची. हा बघ, पालक धुवून ठेवलाय. तिला पालकाची भाजी आवडते, ते म्हणाली की पालकाची भाजी कर. अरे वा, तुझ्या आणि शमिकाच्या आवडीनिवडी खूपच जुळत आहेत नाही? म्हणजे मला आठवतंय की तुलाही लहानपणी पालकाची भाजी खूप आवडायची नाही? हो, मलाही आवडायची. बरं, मग मी बाकीची तयारी करते. हो, आवडतो. ताई, तुझी आणि शमिकाची आवड निवड खरंच जुळते की तू जुळवून घेतेस? म्हणजे असं तर नाहीये ना की तुला शमिकाबद्दल काहीतरी वाटतंय? आणि वाटत असेल तर तू विचार कर त्याचा. कसं आहे, शमिकाला आई हवी आहे. बर्फीला बाबांची आणि तुलाही एका जोडीदाराची गरज आहे ना? बघ, तू विचार कर याचा.
आई, आयुष्यात आई नसली की काय होतं हे आपल्यापेक्षा जास्त कोणाला समजेल नाही का? म्हणून मला असं वाटतंय की आपल्या बर्फीच्या वाट्याला ते दुःख येऊ नये. म्हणून सांगते की तू तिचा. काय ग ताई, अशी एकटीच का बडबडतेस? अगं नाही, वृंदाताई होती ना इथे आणि तिच्याशी हे सगळं बोलताना नजर मिळवता येत नव्हती म्हणून मी तिच्याकडे न बघता बोलत होते. पण आता तिने हे सगळं ऐकलं असेल नसेल देव जाणे. ग नाही ताई, कारण मी जेव्हा आत आले तेव्हा इथे कोणीच नव्हतं. मग नसेल ऐकलं तिने. ताई किंवा असं तर नसेल ना, तिने हे सगळं ऐकलं असेल म्हणून चिडून निघून गेलीये. हो ग, असं असूच शकतं. चल ना बघूया. शमिका, खाऊन घ्या आधी. चल, ते सगळं नंतर कर. शमिका, अगं अशी काय करते? खाऊन घ्या आधी. अगं पडशील ना शमिका. काय चाललंय तुझं? हे घे आधी. ऍपल आवडतो कोण म्हणालं? हे घे लवकर. शमिका, किती पळायला लावतेस ग? खा ना. मला वाटतं ताईने ऐकलं नसेल. हो, मी म्हणते ते ऐक. बेडकर म्हणून आहेत एक जण, त्यांचा फोन नंबर मिळव आणि त्यांना फोन कर. म्हणावं मी माडकरांचा जावई बोलतोय. माझे सासरे जरी नाही म्हणालेले असले तरी वृंदाची आणि त्या मुलाची भेट घालून देऊया. आई अगं, वृंदाची इच्छा नसेल तर हे सगळं का करायचं? उगाच बाबा रागवतील. दादा बरोबर बोलतोय आई. आई ओवी, बरं झालं तू आलीस. मी दोन्ही कार्टी आहेत ना, त्यांच्या डोक्यामध्ये बाई प्रकाशच पडत नाहीये. तूच टॉर्च मार आता. आई अगं, का काय काय केलं यांनी? ओवी, तू समजावून सांग. स्थळ चांगलं आहे पण मास्तर नाही म्हणतायत बाई. पण म्हणून काय गप्प बसायचं का आपण? मला सांग, एखाद्याला जर कडू औषध द्यायचं असलं तर आपण त्याला खोटं सांगून देतो का नाही? देतो ना. मग तसंच आहे बे. उद्या वृंदा एकटी पडली, तिला एकटं वाटायला लागलं आणि मग तेव्हा तिला वाटलं लग्न करावं बाई आपण. तेव्हा स्थळ शोधायची का? हा, मग त्याच्या आधी 3-4 जणांच्या गाठीवेटी घालून दिल्या तर कुठे बिघडलं? म्हणून म्हणलं की त्या वृंदाची आणि त्या मुलाची गाठभेट घालून देऊया. मास्तरांना सांगायची गरज नाही. झालाच फायदा तर चांगलंच आहे ना बाई. नुकसान आहे का कुणाचं? नाही, बरोबर आहे तुमचं. बरोबर बोलतायत त्या. अहो, फक्त भेट घालून द्यायला काय हरकत आहे नाही का? बाई किती समजूतदार आहे बाई माझी सून. मलाच महालेंच्या राशीला बांधून ही येडच्या पोरं दिली नशिबाने. आई तू ना. तू ना बघ बाई, सांग. हो ठीक आहे, चालेल चालेल, हरकत नाही. हो ठेवतो, बाय. काय म्हणाले ते? अगं, त्या मुलाचं मार्केटमध्ये स्वतःचं दुकान आहे. ते म्हणाले की तुम्ही शॉपिंगच्या निमित्तानं दुकानात जा आणि भेटून घ्या. ठीक आहे. तर पण तो मुलगा नाही आवडला तर शॉपिंगचे पैसे वाया जातील ना. पूजा करतोयस? जा बुद्धिमाग देवाकडे जा. ओवी, तू जा दुकानावर आणि त्याला भेट. हो, मी काय करते, मी वृंदाताईला सुद्धा सोबत घेऊन जाते. म्हणजे कसं त्यांचीही ओळख होईल ना, है ना? हा, बघितलं का रे? हिचं डोकं बघितलं किती फुल स्पीड मध्ये चालतं. वहिनी कोणाची आहे? काम आहे खूप. बस बाई जरा.
ग्रॅनीने मला दमवलंच. बाई बरोबर आहे. एवढंच सांगायचं होतं मला. करा यार काहीतरी प्लॅन. आयडिया. थांब थांब थांब. आता ही ओळ झाली की नाही, मग एक ओळ सोडायची, त्याच्या खालच्या ओळीत लिहायचं. ओके. म्हणजे कसं सुटसुटीत दिसतं. हस्ताक्षर नेहमी छान असावे. हस्तक्षर. हस्तक्षर नाही, हस्ताक्षर. हँडरायटिंग. ओ हँडरायटिंग. वृंदा, अगं माझा मोबाईल राहिला बाई वरती. पाय दुखतायत ग जरा. तू वरती गेलीस तर घेऊन येशील का? मी आज वेळी पायऱ्या चढणारच नाहीये. हो आणते आणते. ग्रॅनी तू जा ना, आंटी माझा अभ्यास घेते ना. अगं बाई माझे गुडघे दुखतायत ना, पाय दुखतायत. मी आणते. नाही नाही अजिबात नाही. तू अभ्यास करायचाय. मी आणते म्हंटलय ना. मी आणते ना वृंदा आंटी. नको. 4 प्रश्न बाकी आहेत अजून हिचे. अजिबात टाइमपास नकोय. हा आलेच मी. अरे ते मी भात ठेवला होता. मी भाताचं जरा बघते आणि मग तुमचा मोबाईल आणून देते. हा बरं. काय ग्रॅनी तू का वर जाऊ दिलंस वृंदा आंटीला? वर प्लॅन सुरू आहे ना. कसलं प्लॅनिंग? तू वर जा, मग तुला कळेल कसलं प्लॅनिंग सुरू आहे. म्हणूनच तर मी तिला इथे घेऊन अभ्यास करायला बसली आहे. तर तुला काय वाटलं मी इतका वेळ अभ्यास करेल? अगं पण कसलं प्लॅनिंग बाई ते तर सांग ना. तू वर जा, मग तुला कळेल. होय जाते थांब. प्लॅनिंग करतात बाई. वृंदा आंटी. मी काय म्हणते, आपल्याला अजून एक केस लढायची असं सांगून त्यांना परत बोलवून घेऊया ना. काय हरकत आहे? मुक्ता, फॅमिली डॉक्टर सारखा फॅमिली लॉयर आहे आपला. एक केस लढायची आहे, परत या असं सांगायला. नाही तर काय. तो आला आणि 30 सेकंदात केस संपवली. मग काय नवीन केस? काय म्हणताय? कुठवर आलं बाई प्लॅनिंग? प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? माझ्या समोर नाटकं नाही करायची. मला शमिकाने सांगितलंय वर काहीतरी प्लॅनिंग चाललंय, म्हणून मी आले वरती. शमिका पण ना नेमकं जे सांगायचं नव्हतं तेच सांगून बसली. नाहीतर काय. काय? मला सांगा ना कसलं प्लॅनिंग चाललंय ते. कसलं प्लॅनिंग आहे? तुला शमिकाने सांगितलं नाही कसलं प्लॅनिंग? नाही ना बाई, तेच तर. शमिकाने सांगितलं नाहीये कसलं प्लॅनिंग आहे ते. झाले सगळ्यांचे दात काढून झाले. आता सांगा मला कसलं प्लॅनिंग आहे. कसलं प्लॅनिंग चाललंय सांग. कसलं प्लॅनिंग चाललंय? कसलं कसलं? सिनेमाचं. हा सिनेमाचं प्लॅनिंग करतोय. म्हणजे आपण सगळे मिळून जायचंय ना, तर मग ते कसं जायचं काय ते असं सगळं प्लॅनिंग करत होतो. पण मग त्यात वृंदापासून लपवण्यासारखं काय? काय काय का लपवायचं? वृंदापासून का लपवायचं? म्हणजे काय आई, गेले काही दिवसात खूप काय काय घडले ना ग. हो. तर आता तिला डायरेक्ट जाऊन कसं विचारायचं ना की फिल्मला जाऊया आपण सगळे ना, ते बरं नाही दिसणार. त्याचं प्लॅनिंग चालू होतं की कसं सांगता येईल तिला. बरोबर आहे. मी बोलते तिच्याशी. काय ग ठामे, यांचं सिनेमाचं प्लॅनिंग चाललंय बाई. मला का नाही सांगितलंस का? लबाड. काय तुम्ही ते मूवीचं प्लॅनिंग करत बसलात? यासाठी मी खाली वृंदा आंटीला बिझी केलंय का? ठामे,
तू ना जरा शांतच बस आता. एकतर तुझ्यामुळे आईशी असं खोटं बोलावं लागलंय आम्हाला. खरा प्लॅन काय हे तिला सांगितलं असतं ना तर तिच्या पोटात राहिलाच नसता तो. हो मी सोडा धावत इथे येईल. हा हे बरोबर बोलते. येस ठरलं हेच करायचं. जर आम्ही इथे थांबलो तर तुमचा प्लॅन चेंज होईल. चला चला चला. अगं अगं शमिका इकडे काय करतेस? तुला शाळेत नाही जायचं? चल लवकर. कधीपासून शोधते मी तुला. आणि तुम्ही सगळे काय तुम्हाला उशीर नाही होतंय? अगं हो आवरतच होतो. हे काय निघालच. चल ग शमिका. चल लवकर. कुठे जाऊन बसली होतीस? शोधते मी तुला कधीपासून. बाबा शमिकाला आणायला गेलेत अजून कसे नाही आले? काय झालं? तुम्ही का हसताय? मी हसते नाही बाई. मी रे हसते. हो मी पाहिलं तुम्हाला तर तुम्ही हसत होतात. बाई मला काय हवा गुदगुल्या करतीये हसायला? काही बाई. बरं बाबांना फोन करते. ए वृंदा, ए हे शमिका आली का घरी? अहो तुम्हीच आणायला गेला होतात ना तिला. हो पण ती बस मध्ये खाली उतरलीच नाहीये. मी बसवाल्याला विचारलं म्हटलं ही गेली कुठे आमची शमिका? ती म्हणाली असं काय अहो तुमच्यापैकी घरच्यांपैकी कोणीतरी आणायला आलं होतं तिला शाळेत. काय? हो आकाश गेला असेल. आकाश त्या दिवशी सारखा तिकडेच असेल त्या बाजूला म्हणून गेला असेल बाई. एक मिनिट आकाशवाणीला फोन करून विचारतो. विचारा तुम्ही. हॅलो. हा हॅलो आकाशराव. बरं शमिकाला आणायला शाळेत गेला होतात का तुम्ही? मी नाही. मी नव्हतो गेलो. का? वृंदा ते नाही म्हणतायत. ते नाही गेलेले आहेत. आकाश तिला आणायला गेला नाही. बस मला म्हणतोय की शाळेतच घरून कोणीतरी आणायला आलं होतं. आपल्यापैकी कोणी नाही पण कोण आणायला कोण गेलं असेल तिला? हो म्हणजे समीरराव आणि ओवी तर काय आता दुकानामध्ये असते. हो असं कसं झालं? म्हणजे आपल्यापैकी जर कोणी तिला आणायला गेलं नाही आणि बसवाले तर म्हणतात की तुमच्यापैकीच कोणीतरी गेलं असं ना, असं कसं होईल? हॅलो आकाशराव. बरं समीरराव जाणार होते तिला आणायला वगैरे असं काही बोलले ते तुम्हाला? नाही काका. अहो समीर दादा माल लोड करायला गेलाय आणि ओवी बहिणी आता दुकानात आहे आणि मी तुमच्याशी फोनवर बोलतोय. त्यामुळे आमच्यापैकी कोणी शाळेत जाणं शक्यच नाहीये. काय झालं काका? शमिका अजून घरी नाही आली आहे का? हो ना. हो नाही नाही पण काका तुम्ही काळजी करू नका. मी जातो लगेच शमिकाच्या शाळेत. मी बघतो. हा हा जरा बघा आणि कळवा मला लगेच. कोणासोबत गेली असेल ही पोर काय कळत नाही बाबा. बाई कुठे गेली असेल बाई पोरगी? का वृंदा तिच्या वडिलांना फोन लाव. लाव बाई. नाही नाही नको. त्यांना इतक्यात नको सांगायला. टेन्शन येईल त्यांना. हो आपण आधी शोधायला हवं. हो हो नाही नाही आपण शोध येतील आधी. त्यांना नको उगाच कळवायला. पण ही कुठे गेली कुठे असं पोर काय कळायला मार्ग नाहीये बाबा. मी समीरला फोन लावते. हा बरोबर ला बघ. ओवी हो जरा फोन बघ ना. जाधवांचा असेल तर सांग माल निघालाय. हो बघते. अहो वृंदाताईचा फोन आहे. हा वृंदा बोल. हा समीर. अरे शमिका घरी आली नाहीये शाळेतून.
नाही म्हणजे बाबा तिला बस स्टॉप जवळ घ्यायला गेले होते, पण बसवाला म्हणाला की तिला आपल्या घरातूनच कोणीतरी शाळेतून घ्यायला आलं होतं. काय चूक केली तिने? कळलं नाही का तुला? जा कोपऱ्यात उभी राहा. एक मिनिट. शमिका आमच्या घरात आहे की नाही, त्यामुळे आम्ही ठरवू तिला जेवायला द्यायचं की नाही ते. म्हणजे ती काही कोपऱ्यात वगैरे जाऊन उभी नाही राहणार आहे. ती आम्हा सगळ्यांसोबत जेवायला बसणार आहे. अजिंक्य सर, मला माहितीये की तिच्याकडून चूक झालीये, तुम्ही रागवलात तिच्यावर, स्वाभाविक आहे ते. पण म्हणून उपाशी राहायची शिक्षा ते काय? ती आम्हा सगळ्यांसोबत आता जेवायला बसणार आहे, हो की नाही बाबा? बस 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 बस. ठीक आहे, नाही बस तू जेवायला. पण जेवण झालं ना की आपण आपल्या घरी जायचं कायमच. काय? हो, असं इथं राहून काही उपयोग नाही तुझा. आजीकडे सोय केली होती ना तुझी, तीच योग्य होती. इथे राहून जे सगळ्यांना मनस्ताप देतेस ना, त्याचा काही उपयोग नाही शमिका. कळतं ना तुला? सॉरी डॅडा, मी असं परत कधीच नाही करणार. मला इथे राहायचंय. पण मला तुझी खूप आठवण येत होती. मी तुला भेटायला बोलवलं असतं तरी तू आला नसता, म्हणून मी असं केलं. काय? का नसतो आलो मी? शमिका, अगं एकदा तरी म्हणायचंच ना, डॅडा तुझी आठवण येते, भेटायला ये. तुम्ही तिच्या बोलण्याची कशाला वाट बघायची? एकदा येऊन जायचं ना, किंवा निदान फोन तरी करायचं आणि सांगायचं की शमिका, मी तुला भेटायला येतोय. अजिंक्य सर, तुम्ही मोठे आहात, तुम्हाला कळायला हवं ना. आपण दरवेळी समोरच्याने बोलण्याची वाट बघायची नसते. अजिंक्य, तुला कळायला हवं ना. काय? नेहमी समोरच्याने काहीतरी म्हणण्याची वाट बघायची नसते. अरे मी काही म्हणत नाही म्हणजे मला काहीच वाटत नाही असं नसतं. अरे अजिंक्यराव, कर, सुरू कर. हा, काय का बाळा, सुरू कर, जेवण सुरू कर. बघू आपण नंतर. हा, जेवून घे. ओवी, डाळ दे जरा. हो. मम्माला सुद्धा असंच जाऊ दिलं असणार. शमिका, अजिंक्य साहेब, काय तुझं हे वागणं? हा, तुला आता मी बोर्डिंग स्कूल मध्ये घालतो की नाही बघ. बोर्डिंग स्कूल नको ना डॅडा, सॉरी, मी चुकले. डॅडा,
काय झालं ग? तुम्ही काय करताय वर? ते सगळं सोड. ऐक ना दादा, माझी नोटबुक संपलीये. कधी आणशील? वृंदा आंटी, तू काढ सावकाश. एक मिनिट थांब. काय करताय? काय या खाली या. ऐका माझं. अहो काय नाही, शमिका इथे किचन मध्ये खेळत होती तर बॉल वरती टाकलाय तिने, तो काढून देते. शमिका, किचन मध्ये कोणी खेळतं का? खेळायची जागा ही? काय विचारतो मी? कळते का तुला? बघ, पडला ना प्रश्न, तरी विटी दांडू तरी द्यायचा खेळायला. हो, ते काय किचन मध्ये खेळतात. ते बरोबर आहे. इथून असं तुम्ही एक मिनिट खाली या. तुम्ही, मी काढतो. या खाली. दादा, ती काढतीये ना, आणि ती चढली सुद्धा आहे. वृंदा आंटी, तू काढ ग बॉल. मी हवं तर स्टूल पकडते. हो हो हो. सावकाश. हा, सावकाश. हळू हळू हळू. असं कसं इथे टाकलास ग शमिका बॉल? हा, हळू. काय करताय तुम्ही? खाली या म्हटलं तर तुम्ही पण ऐकत नाही आहात. अहो ठीक आहे, आता मी चढले. सांगते. अगं तू वरती असेल चढलीस तू. अहो बाबा, शमिका किचन मध्ये खेळत होती ना, तर तिचा बॉल इथे वरती गेलाय, तो काढून देते. अगं हो, पण ह्या स्टूलवर कुठे चढलीस तू? मोडकं स्टूल आहे ते, म्हणून मागे टाकलं होतं मी ते. हो हो, उतरते उतरते. खाली या. होईल ना. ते कुठे आणलं? त्याने घेऊन जा, घेऊन जा. मी काढतो काय तो बॉल. काय उगाच कोणी आणलं तू मोडकं स्टूल बाहेर ना? सांगितलं मी त्यांना. नाही नाही, ऐक, एक मिनिट. बाबा सावकाश. माझी नका काळजी करू तुम्ही. कुठे आहे ग? कुठे आहे बॉल? तिथे तिथे. इथे नाही आहे ग. कुठे टाकलायस? हा, मागे मागे. आय आय. हा, हो. घे तर. द्या. बापरे. या. आणि त्या खेळायचं नाही किचन मध्ये. सावकाश. सावकाश मस्त. सावकाश. बस ती भारीच आहे बाबाईची. झालं, मिळाला बॉल. आता पटपट आवर, शाळेत जायचंय. चल. हो, आलेच. आणि ऐक, ही चाललोय ऑफिसला. जाताना तुलाही सोडतो. उशीर झालाय मला. जाताना ते नोटबुक काय घ्यायचं म्हणालीस ना? हो. हा, ते जाताना घेऊ आपण. ओके, चल आवर लवकर. लगेच ये, उशीर होतोय मला. हा तुझा प्लॅन एकदम फुसका प्लॅन आहे. फुसका, मोठा सॉलिड प्लॅन म्हणे. नाही तर काय तर. काय करायचं तेच कळत नाही. काय झालं? काय कळत नाही? अहो, आपण आतापर्यंत जे काही प्लॅन करत होते ते सगळे फसतायत. कसले प्लॅन? आता कसले प्लॅन काय? आपण वृंदाताई आणि अजिंक्य सरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय ना, तर ताबा मध्ये मध्ये येत आहे. आता त्यांना सांगितलं तरी प्रॉब्लेम, नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम. अगं पण असं एखाद्याला जबरदस्ती प्रेमात नाही पाडता येत का? हो, माहितीये मला जबरदस्ती नाही करू शकत, पण किमान प्रयत्न तर करू शकतो ना. म्हणजे आपल्याला कळेल तरी की त्यांचं जुळतंय की नाही. हे बघ, आता आपल्याकडे थेट सांगायचा तर ऑप्शन नाहीये. तसं केलं तर वृंदाताई चिडेल आणि अजिंक्य सर पण काय रिॲक्ट होतील तेही माहित नाही ना आपल्याला.
बरोबर आहे तुझं. थेट तर सांगता येणार नाही. उभी, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण संध्याकाळी सगळ्यांनी बाहेर जायचं, त्या दोघांनाच घरी राहू दे फक्त. अहो पण हे जरी करणं शक्य झालं तरी काय उपयोग आहे? म्हणजे बघा, अजिंक्य सर त्यांच्या कामात असणार आणि वृंदाताई तिच्या कामात. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तिसरा माणूस येणार. तिसरा माणूस? हीच तर आयडिया आहे. कोण, तुम्ही असणार आहात? नाही, आकाश भाऊजी. शमिका. अगं नाही. मग कोण? चोर. चोर? प्लॅन पक्का आहे ना बाई, ठरल्याप्रमाणे सगळं होईल का व्यवस्थित? आई एकदम फुल प्रूफ प्लॅन आहे. मित्राच्या बाबतीत केला होता, काही टेन्शन घेऊ नको. आबाचं काय? आपण बाहेरच्या बाहेर भेटू, आधी आपण एक एक करून बाहेर पडू. बरं, आपलं काय काय सांगायचं ते ठरलंय, बाबांचं काय करायचं? सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. त्यांना कसं बाहेर पाठवायचं तुम्ही सगळं ठरवून ठेवलेलं आहे. मग टेन्शन नाही. अरे काय, कसली स्टँडिंग कमिटीची मीटिंग भरली आहे तुमची? तू दे, तुम्हाला बाहेर काढायचंय ना. आई सगळं अर्धवटच बोलत असते. ते बाबा, मी तुमच्याकडेच येत होतो. ते मला वाटेत दामले काका भेटले होते. परेश दामले? हो, ते भेटले होते. हा, त्यांनी भेटायला बोलवले. मला? हो, तुम्हाला. ठीक आहे, जातो, थोड्या वेळाने जाईन ना. नाही, अर्जंट बोलवलंय. अर्जंट त्यांचं काहीतरी काम आहे. बोलले तुझे सासऱ्यानं पटकन पाठवून. बापरे, एवढं काय तातडीचं काम निघालं? तर ठीक आहे, येतो, जाऊन येतो मी, भेटून. ते आलोच का? मास्तर, अरे बाहेर चाललात? हो, आमच्या इथे परेश दामले म्हणून माझे मित्र आहेत एक. अच्छा. काहीतरी अर्जंट बोलवलं असं म्हणत होती पोरं. अच्छा अच्छा, बघतो काय काम आहे त्याचं. बरोबर आहे. मी हो हो, आलोच मी. या. बाहेर चाललात? हो, इथे आपलं देवळात कीर्तन आहे ना आज. छान. पण मग ही? मी पण चालले. तू पण? हो, देवाकडे बुंदी मागायची आहे ना, म्हणून. काय मागायची? बुंदी. सद्बुद्धी. हा, तेच ते. अच्छा, येते मी. चालेल. ओवी, ए ओवी, आम्ही पुढे होतो, तू ये ग. आलो, लवकर ये. चल. तू पण कीर्तनाला? नाही, बघण्याचा कार्यक्रम आहे ना. कीर्तन बघण्याचा ना? नवीन टेम्पो घेतोय ते बघायला चाललं. अरे, नवीन टेम्पो घेतोस? मग मी. तू आत बस, चहा घे, मी आरामात येतो. अरे समीर, टेम्पोसाठी नाही, आम्ही चाललोय माझ्या मित्राकडे. रोशन सुर्वे नावाचा माझा मित्र आहे. नुकतंच लग्न झालंय त्याचा. तो कधीपासून मला सांगत होता की तुझ्या बायकोला घेऊन माझ्या घरी ये, बायकोला घेऊन माझ्या घरी ये. मग आज जातोय. जात आहे. निघालो जाता. कुठे गेले सगळे? आकाश, मुक्ता, अरे काय सगळेच बाहेर निघालात तुम्ही? अरे जेवणाचं काय? ताई, तू बनव ना जेवण सगळ्यांसाठी, आम्ही येतो. काम आहेत ना प्रत्येकाची. हा, बर, येतो. हो. अरे मी नाही, नको नको. अजिंक्य सर, येतो आम्ही. चला. आज सगळेच बाहेर जातात. अजिंक्य सर, तुम्ही या ना आतमध्ये. आलो.